नमस्कार, मी सेजल. महाराष्ट्र टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. कलिना कुर्ला वाकोला वेलफेअर असोसिएशन तर्फे आणि महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन तर्फे कुर्ल्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे लोकांना घर घेताना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरणही या कार्यक्रमात करण्यात आले. पाहूया त्याविषयीचे एक खास वृत्त. लोकांना जर घर घेताना किंवा त्यांची इमारत जुनी झाल्यास पुन्हा रिडेव्हलपमेंट करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा नागरिकांना समस्यांना सामोरं जावं लागतं. यावर उपाययोजना म्हणून कुर्ला येथील कलिना कुर्ला वाकोला वेलफेअर असोसिएशन तसंच महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन तर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संसदीय कामकाज मंत्री आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री तसंच आमदार कृपाशंकर सिंह, महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू तसंच बिल्डर सिप्पी आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी या लोकांना मार्गदर्शन केले. टीम कन्व्हेन्स एक नवीन कायदा आणला आणि गेले 3 वर्षापासून आम्ही या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. आत्तापर्यंत मुंबई शहरामध्ये 3000 गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटींचा डीम कन्व्हेन्स आपण केलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये अजूनही काही तांत्रिक अडचणी आहेत. आता आम्ही असं एक परिपत्रक काढलं होतं की ऑनलाईन अर्ज करायचे. आता बऱ्याच संस्थेला ऑनलाईन अर्ज करणं पण शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही आता एक पर्याय व्यवस्था अशी करतो की ऑनलाईन अर्ज पण स्वीकारायचे आणि वैयक्तिक सुद्धा जर एखाद्या सोसायटीने जर अर्ज नेऊन दिला ऑफिसमध्ये तर तोही स्वीकारला पाहिजे. आणि ज्या सोसायटीच्या मध्ये जी बिल्डिंग बांधली जाते ती खालची जागा, मूळ जागा जी असते त्या जागेवर बिल्डिंग बांधली जाते आणि ती जागा मात्र सोसायटीच्या नावावर होत नाही, ती बिल्डरच्याच नावावर जागा असते. आणि म्हणून 60 दिवसाच्या आत ती जागा सोसायटीच्या नावावर करून दिलीच पाहिजे अशा प्रकारचा हा कायदा आहे. आणि मला असं वाटतं ह्याच्यातल्या काही त्रुटी आम्ही दूर करू आणि एक नवं धोरण पुन्हा या राज्यातल्या 90,000 हाऊसिंग सोसायटींच्या बाबतीमध्ये आम्ही घेऊ. तर महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी आतापर्यंत अनेक लोकांना त्यांच्या स्वप्नातली घरं मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसंच या कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या नागरिकांच्या समस्यांचंही त्यांनी निवारण केलंय. उनका कंप्लीट कन्वेंस मिल सकती है और नेशनल यूनियन का ये बोलना है कि उनका 34,400 मीटर का जगह है, प्लाट है 34,400 मीटर है, जबकि उनको सिर्फ 28,500 का ही एरिया दिया है. तो उनके साथ ना इंसाफ हुआ है. जो बाकी का एरिया है उसके लिए यदि डीम कन्वेंस का अर्जी लेके यदि वो दे सकते तो उसको मदद करना चाहिए. कपड़े नगर का ये बोलना है कि 24 बिल्डिंग है, एक सोसाइटी का अलग अलग कन्वेंस का एप्लीकेशन डाला है तो सबका कन्वेंस, इंडिविजुअल का कन्वेंस उनको किया जाए. और 79A का डायरेक्शन सर जो रिडेवलपमेंट की बात है तो रिडेवलपमेंट का डायरेक्शन इंडिया देता है तो पारदर्शी का काम होता है. फिर भी 4-5 ऐसी तो होती है जो माइनॉरिटी है वो कोर्ट में करते हुए जाते हैं. तो मैं ये बोलता हूँ कि एक कायदा में ऐसा प्रस्तुत है तो जो जॉइंट रजिस्ट्रार जब कोई भी एक अधिकारी को आप एक सीआर निकाला जाए तो उसमें एक एक्शन किया जाए कि जो रिडेवलपमेंट का काम होती है वो पारदर्शी से काम हुआ है तो वो एक एक्शन देंगे तो कर सकते हैं. जैसा काउंटर टीम का निर्णय किया है वैसे कॉम्पिटेंट अथॉरिटी इन ऑर्डर टू रिमूव दिस अनप्रोपोज्ड पीपल एज पर सेक्शन 95A ऑफ मारा एक्ट ऐसा है यदि 70% टैक्सी होती है 30% नहीं होता है, सीओ के पास अधिकार है वो 30% लोगों को हटा सकता है, एक ऑर्डर निकालता है. 3 महीने में वो चीज होती है. ऐसा यदि प्रावधान होता है हाईकोर्ट ने भी कंफर्म किया 95A सेक्शन हो सकता है. 79A डायरेक्शन में यदि एक प्रावधान किया जाता है तो हमारा रिडेवलपमेंट जो आजकल रुक रही है 1-2 लोगों की वजह से सर ये हो सकते हैं. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रहिवाशांनी आपल्या समस्या महाराष्ट्र टीव्ही या वाहिनीकडे मांडल्या आहेत. सर्वात प्रथम आम्ही महाराष्ट्र टीव्हीचे आम्ही आभार मानतो की आम्हाला ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आमचे प्रश्न तुमच्यासमोर आम्ही मांडत आहोत. आम्ही वाडिया स्टेटमधून आलेलो आहोत. वाडिया स्टेट सहयोग कोऑपरेटिव्ह सोसायटी बिल्डिंग नंबर 8 या वतीने मी तुमच्याशी बोलत आहे. तर आमची बिल्डिंग ही 60 वर्ष पूर्वीची आहे जी पाकिस्तानवरून आल्यानंतर डेव्हलप झालेली आहे. तर त्याच्यावर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 99 लीजवर बिल्डिंग झालेली आहे. तर आम्हाला ते रिडेव्हलपसाठी इकडे आम्हाला सगळ्यांनी बोलवलं होतं. त्याच्यानंतर ते बोलले सर्वात प्रथम तुम्हाला कन्व्हेंट डीड करावं लागेल. आता कन्व्हेंट डीड करण्यासाठी जे काही प्रॉब्लेम्स येतात कारण करेक्टेड लँड आहे, गव्हर्नमेंटने प्रेसिडेंट ऑफ इंडियाने आम्हाला ती जागा दिलेली आहे. तर ती कशा पद्धतीने करायचे ते प्रश्न आम्ही इकडे सर्व मांडले आणि ते प्रश्न आमच्या हातात लवकरात लवकर सोडण्याचा ते प्रयत्न करतात. आणि एक समाधान वाटलं की काहीतरी डेव्हलपमेंट होते की काहीतरी आम्हाला प्रश्नांची उत्तरे मिळतील. एवढं आम्हाला तुम्ही बोलल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद.
तर रिडेव्हलपमेंटसाठी काढण्यात आलेल्या डीम कन्व्हेनन्स या कायद्यात जर कोणी हस्तक्षेप करत असेल तर अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी कृपाशंकर सिंह यांनी केली आहे। शासनाचे मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब आले होते। ह्याच्यापूर्वी शनिवारी पण याची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये एक विषय आला की मतलब हे डीम कन्व्हेन्समध्ये उशीर होतात। त्यांनी आज सगळे अधिकाऱ्यांना बोलून इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की लवकर लवकर व्हावं। ऑनलाईनवर ॲप्लिकेशन होता, आता त्यांनी बोलले डायरेक्ट जाऊन कार्यालयामध्ये पण देऊ शकतात। मला वाटतं या प्रक्रियेमध्ये लोकांचं लवकर लवकर मुंबईमध्ये आतापर्यंत 3000 डीम झालेलं आहे, पण आमच्या या काउन्सिलमध्ये लवकरच झाला तर लोकांना ते सुविधा। आम्ही मागणी की लवकरात लवकर मतलब हे डीम कन्व्हेन्स जे झालेलं आहे हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे आणि जर काही लोक यामध्ये हे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। तसंच बिल्डर सिप्पी यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना मार्गदर्शन केले। ये जो जैसे लास्ट टाइम मैंने आपको बताया जो हमारा मेन जो बुंदा था डीम कन्वेंस का, आज उन्होंने बहुत ही ब्यूटीफुली क्लियर कर दिया कि 60 डेज के अंदर अपने को डीम कन्वेंस आना ही आना है। और उसने बोला कि जो भी है उसके पीछे जो 43-44 कंप्लाइंसेस थे, उसने बोला कि एक पर्टिकुलर फॉर्म है कि सोसाइटी के जो फॉर्म और 7-8 डॉक्यूमेंट्स उसके साथ आप सबमिट करो और 60 दिन के अंदर आपका ये डीम कन्वेंस का प्रोसेस चालू करेगा। तो ये बहुत ही अच्छी बात है। और उन्होंने ऐसा भी बोला कि हर एक जोन में, हर एक एरिया में डीम कन्वेंस का उनके तरफ से एक आदमी वो रखेंगे, तो वो सुविधा करने के लिए, तो वो जनता को बहुत ही फायदा होगा। क्योंकि आज जो लोग के जो रीडेवलपमेंट जो होंगे, जो लैंड उनके नाम पे हो जाएंगे। क्योंकि आज अशा प्रकारे लोकांना घर घेताना उद्भवणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कलिना कुर्ला वाकोला वेलफेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशनने